एवरीवन गुड मॉर्निंग. आजच्या या व्हिडिओमधनं आपण केमिकल इक्वेशन्सला बॅलन्स करणार आहोत. 30 केमिकल इक्वेशन बघणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये. तर हा छोटासा व्हिडिओ तुमचे जे पण डाऊट आहेत बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन बद्दलचे ते सर्वच्या सर्व नष्ट करणार आहे. म्हणून आता पहा, मी काय करणार आहे, तुम्हाला एक चान्स देणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही 10 रिॲक्शन्सला सॉल्व्ह करून पाहाल आणि त्याच 10 रिॲक्शनला मी पुन्हा सॉल्व्ह करून दाखवीन. बट त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओला पॉज करायला लागेल. पॉज करून ते 10चे 10 इक्वेशन्स लिहा. मी मागच्या व्हिडिओमध्ये समजवल्याप्रमाणे त्यांना सॉल्व्ह करण्याची कोशिश करा. जर नाही होत असतील तर व्हिडिओला रिझ्यूम करा. मी समजावून सांगणार, आणखी पॉज करा, तुम्ही सोडवून पहा, जेणेकरून तुमची तितकीच जास्त प्रॅक्टिस होणार. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया. पहिले ही रिॲक्शन पहा आणि तुम्ही काय करा, आपल्या जवळ सॉल्व्ह करण्याची कोशिश करा आणि जर झालेली असेल तर पुन्हा रिझ्यूम करा. आता आपण सुरुवात करूया. पहा, इथं हायड्रोजनचे 2 ॲटम्स आहेत, इथं पण हायड्रोजनचे 2 ॲटम आहेत. सांगितल्याप्रमाणे हायड्रोजनला करण्याची काही गरज नाही. मग कुणाला करण्याची गरज आहे तर ऑक्सिजन. पहा, ऑक्सिजनचे इथं 2 ॲटम्स आहेत, पण या साईडला मला एकच ॲटम दिसत आहे. तर एकाला कितीने मल्टिप्लाय करणार मी तेव्हा तो 2 होणार. तर एकला जेव्हा मी 2 ने मल्टिप्लाय करते तेव्हा तो 2 होते, कारण या साईडला 2 आहेत म्हणून मला इथं पण 2 लावणे गरजेचे आहे. असा करता बरोबर ऑक्सिजनचे तर 2 झाले माझ्याकडे, पण त्याच्यामुळे हे हायड्रोजनचे काय झाले बेटा, 4 झाले. कारण इथं 2 होता आणि 2ला 2ने जेव्हा मल्टिप्लाय केला तेव्हा हायड्रोजनचे माझ्याकडे किती दिसत आहेत, इथं 4 दिसत आहेत, बट इकडे 2च आहेत. तर अशा वेळी मी 2ला पण काय करणार, 2ला पुन्हा 2ने मल्टिप्लाय करणार, त्यावेळी माझ्याकडे 4 मिळतील. तर अशा वेळी याला पण मी काय करणार, 2ने मल्टिप्लाय करणार. आता पहा, जर तुम्हाला नाही समजत असेल ना तर फक्त रिॲक्शन्सला पाहण्याची कोशिश करा, व्हिडिओला चालू राहू द्या आणि त्याच्यामुळे काय होणार, तेच गोष्ट तुमच्या मनात बसणार आणि तो आपोआपच तुम्हाला येणार. ठीक आहे, तर लक्ष द्या. किती झाले हायड्रोजनचे, पहा 4 झाले हायड्रोजनचे. इकडे किती दिसत आहेत मला हायड्रोजनचे, गिना. H2 2 होते आणि आपण मल्टिप्लाय कितीने केला, 2ने. तर 2 दुने 4. तर हायड्रोजनचे पण किती झाले, 4. याचा अर्थ हायड्रोजन काय झाला, बॅलन्स. आता ऑक्सिजनच्या कडे लक्ष द्या. ऑक्सिजनचे किती आहेत, 2 आहेत. ठीक आहे, बट या साईडला किती होता, 1 होता. आपण कितीने मल्टिप्लाय केला, 2ने. तर आपल्याकडे किती वाचले, 2. याचा अर्थ इकडे पण ऑक्सिजनचे 2 आहेत, इकडे पण 2 आहेत. याचा अर्थ पहिली रिॲक्शन बॅलन्स झाली. ठीक आहे, आता पहिली रिॲक्शन बॅलन्स झाली, पण पहिली होऊन काम चालणार का, नाही. आपल्याला दुसरी रिॲक्शन जर नाही केलेली असेल पुन्हा पॉज करा आणि दुसरी रिॲक्शन सॉल्व्ह करण्याची कोशिश करा. झाली का, ठीक आहे. आपण आता इकडे लक्ष द्या. जर झाली असेल तर नायट्रोजनचे किती आहेत, 2. इकडे किती दिसत आहे, मला एकच दिसत आहे. तर अशा वेळी मी काय करणार, इथं 2 लावणार. बट जेव्हा मी नायट्रोजनला 2 करते तेव्हा हायड्रोजनचे किती होते, 3 होते आणि आपण कितीने मल्टिप्लाय केला, 2ने. तर किती वाचले आपल्याकडे, 6. तर हायड्रोजनचे किती झाले, इकडे 6 झाले. आता 6 होताच मला इथं पण किती करायला लागतील, 6. किती आहेत, 2. तर मला किती करायचे आहेत, 6 करायचे आहेत. तर कितीने मल्टिप्लाय करायला लागेल मला, तर 6 आणण्यासाठी 2ला 3ने मल्टिप्लाय करायला लागेल. 3 दुने 6. तर इथं किती लिहिणार मी, 3. समजलं, इतका सोपा आहे ना. ठीक आहे, तर थर्ड करून पहा जर झालेला असेल. हा तर एकदम सोपा आहे. पहा, लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. पहा, Mg आहे म्हणजे मॅग्नेशियम, इकडे पण मॅग्नेशियम. Mgला हलवण्याची गरज आहे का, काही नाही. ऑक्सिजनचे किती आहेत बेटा, 2. किती आहेत, 2. तर ऑक्सिजनचे 2 आणण्यासाठी मी कितीने मल्टिप्लाय करू, इकडे 2 होता, इकडे ऑक्सिजनचा एकच होता. तर मला किती पाहिजे, 2 पाहिजेत. तर अशा वेळी मी काय करणार, 2ने मल्टिप्लाय करणार. 2ने मल्टिप्लाय करायचे आहे, तर याच्या समोर किती लावला, 2. आता याला जेव्हा 2 करत होतो तर मॅग्नेशियमचे पण किती झाले दिसत आहेत मला, 2 झाले दिसत आहेत. तर अशा वेळी मी काय करणार, मॅग्नेशियमच्या पण समोर, इकडे मॅग्नेशियमचा 1 आहे, मला किती पाहिजे, 2 पाहिजे. तर 1ला कितीने मल्टिप्लाय करू, 2ने. तर कुठे लिहिणार, 2 इथं. समजलं, मॅग्नेशियमचे 2, मॅग्नेशियमचे 2, ऑक्सिजनचे 2, ऑक्सिजनचे 2. इतकी गोष्ट समजली. म्हणजे 3 इक्वेशन्स आपले बॅलन्स झालेले आहेत. ठीक आहे, आता आपण 4th इक्वेशनकडे पाहू. 4th इक्वेशनकडे लक्ष द्या. कॅल्शियमचे किती आहेत बेटा, कॅल्शियमचा 1 आहे, कॅल्शियमच्या या साईडला पण 1 आहे. क्लोरीनचे पहा, क्लोरीनची इकडे 2 आहेत, क्लोरीनची इकडे 2 आहेत. म्हणजे ही रिॲक्शन तर आधीची बॅलन्स आहे, आपल्याला करण्याची गरज आहे का, काही नाही. म्हणून लिहायचं, हेन्स दिस इक्वेशन इज ऑलरेडी बॅलन्स बिकॉज ऑल द ॲटम्स इन अ रिॲक्टंट साइड अँड प्रोडक्ट साइड दे बोथ आर इक्वल. ओके, आता इकडे लक्ष द्या. झिंक. ठीक आहे, हा काय आहे बेटा, झिंक. ठीक आहे, हा झिंक आहे. या साईडला झिंकचा किती दिसत आहे, 1 दिसत आहे. क्लोरीनच्या या साईडला किती दिसत आहे, सॉरी हायड्रोजनच्या किती दिसत आहे, या साईडला 1 दिसत आहे, बट या साईडला 2 दिसत आहेत. तर हायड्रोजनची या साईडला 2 आहेत, तर इकडे पण किती पाहिजेत, 2 पाहिजेत. तर जर 2 पाहिजेत तर इकडे किती आहे, 1 आहे. 2 पाहिजेत आपल्याला, बट इकडे किती आहे हायड्रोजनच्या, 1. तर कितीने मल्टिप्लाय करू तेव्हा 2 बनतील, तर 2ने. तर जेव्हा मी 2ने मल्टिप्लाय करतो, आता पुन्हा रिॲक्शन्स चेक करून पहा. झिंकचे बरोबर 2 आहेत,
क्लोरीनचे पहा, क्लोरीनचे 2 गुणिला 1, 2 गुणिला 1 किती होते बेटा? 2 होतात. तर क्लोरीनचे किती झाले? 2. तर क्लोरीनचे किती दिसत आहेत आपल्याला? Cl2 म्हणजे की 2. ठीक आहे, 2 दिसत आहेत, याचा अर्थ क्लोरीन पण काय आहे? बॅलन्स्ड आहे. आता आपल्याला कोण चेक करायचे आहे? हायड्रोजन वाचलेलं आहे. तर हायड्रोजनची इकडे किती आहेत? 2 आहेत. तर हायड्रोजनची इकडे पण किती मिळाले? 2. याचा अर्थ ही पण रिॲक्शन काय झाली? बॅलन्स. फक्त काय केलं आपण? समोर 2 लावलं. आता 6व्या रिॲक्शन कडे लक्ष द्या. हे 6वी रिॲक्शन खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. पहा, इकडे हायड्रोजनचे एकच आहे, इकडे किती आहे? 2. म्हणजेच हा काउंट किती झाला? 3. 3 काय आहे बेटा? ऑड नंबर आहे. तुम्हाला माहिती आहे विषम संख्या आहे. आणि इकडे हायड्रोजनचे किती आहेत? 2. तर जेव्हा इकडे इवन राहणार आणि इकडे ऑड राहणार, तर अशा वेळी ह्या इवन जे ऑड संख्या आहे 3, हिला इवन करण्याची कोशिश करायची. तर 3च्या वर कितीने मी याला मल्टिप्लाय करणार, तर ही संख्या ऑडची इवन होऊन जाणार. तर मी जेव्हा याला 2ने मल्टिप्लाय करणार, तर याचे किती होतील? आपल्याकडे 2 होतील आणि याचे पण किती होतील? 2. तर 2 + 2. आता हायड्रोजनचे किती झाले? 4 झाले. ठीक आहे, हायड्रोजनचे किती झाले? आपल्याकडे 4 झाले. मग इथं पण 4 करू शकतो ना आपण. तर 4 करण्यासाठी मी कितीने मल्टिप्लाय करू? 2ने. आता जेव्हा मी 2ने मल्टिप्लाय केला, तर हायड्रोजनचे 4 झाले, इकडे 2 हायड्रोजनचे आणि हे 2, 2 + 2 4. समजला? म्हणजे हायड्रोजन बॅलन्स झालेला आहे. आता नंतर पहा, लक्ष द्या, सोडियमचे किती झाले आहेत? इकडे 1 आहे, इकडे सोडियमचे किती आहे? 2. तर अशा वेळी मला काय करायला लागेल? 1 ला कितीने मल्टिप्लाय करू? तर उत्तर 2 येणार माझ्या, तर 2ने. तर 1 गुणिला 1 2 गुणिला 1 2. तर म्हणून इथं किती लिहिला मी? 2 लिहिला. आता पहा, सोडियमचे 2, सोडियमचे 2, पुन्हा हायड्रोजनचे 4, हायड्रोजनचे 2 + 2 किती झाले? 4 झाले. ऑक्सिजनचे किती आहेत? 2 आहेत. सॉरी, हा 1 आहे, 1 ला कितीने मल्टिप्लाय केला आहे? 2ने. तर याचा अर्थ किती आहे? 2. तसाच इकडे ऑक्सिजनचे किती आहेत? 1 कितीने मल्टिप्लाय केला आहे? 2ने. तर किती वाचले आपल्याकडे? 2. याचा अर्थ ऑक्सिजन पण काय झालेला आहे? बॅलन्स झालेला आहे. अशा प्रकारे ही रिॲक्शन बॅलन्स करायची आहे. त्याच्यानंतर फेरस आहे आणि हा ऑक्सिजन आहे. ठीक आहे, तुम्ही जर केलेला नसेल तर तुम्ही एकदा स्वतःहून ट्राय करून पहा, जेणेकरून तुम्हाला पटकन समजणार. ठीक आहे, जर तुम्ही पूर्णच्या पूर्ण व्हिडिओवर निर्भर राहणार, पण तसा पण समजणारच म्हणा, इतका काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, आता मला पहा, फेरसचे किती दिसत आहेत? 2. ऑक्सिजनचे किती दिसत आहेत? 3. ऑक्सिजनचे या साईडला 2 दिसत आहेत आणि या साईडला 3 दिसत आहेत. बट आता असं कधी होऊ शकते का? 2च्या टेबलमध्ये कधी 3 येऊ शकते का? नाही येऊ शकत. तर मी काय करणार? याला 3ने मल्टिप्लाय करणार आणि याला 2ने मल्टिप्लाय करणार. याला कितीने मल्टिप्लाय करणार बेटा? 3ने मल्टिप्लाय करणार आणि ह्या 3ला कितीने मल्टिप्लाय करणार? 2ने मल्टिप्लाय करणार. तर माझ्याकडे 6 येऊ शकते आणि याचे पण 6 बनू शकतात. आपल्याला इक्वल काउंट पाहिजे फक्त. तर मी काय केलं? याला 3ने मल्टिप्लाय केला आणि याला 2ने मल्टिप्लाय केला. ठीक आहे, आता असा करता बरोबरच पहा, माझ्याकडे ऑक्सिजनचे 6 झाले आणि ऑक्सिजनचे 2 गुणिला 3 6 झाले. म्हणजे ऑक्सिजन बॅलन्स झाला. पण याच्यामुळे फेरसचा काउंट चुकला. तर फेरसचा काउंट किती आहे? इथं चुकलेला नाही, रिॲडजस्ट करायला लागेल. तर 2 होता आणि त्याला कितीने मल्टिप्लाय केला? 2ने. तर किती झाला? 4. तर जर इकडे एकच आहे, तर 1ला कितीने मल्टिप्लाय करू? तर तो 4 बनणार. मला 4 आणायचा आहे, इकडे 4 आहे म्हणून इकडे पण 4 आणायचं आहे. तर कितीने मल्टिप्लाय करणार? 4ने. तर याच्या समोर काय येणार? 4. अशा प्रकारे इक्वेशन्सला बॅलन्स करायला लागते आणि सोपी मेथड आहे. मला वाटते तुमच्यामधनं पण पुष्कळ लोकांचे सॉल्व्ह झालेले आहेत आधीच. तर आता पहा, हा पोटॅशियम आहे म्हणजेच के आहे. ठीक आहे, आणि हा Br म्हणजे, ठीक आहे, Br आहे. आता Brचे किती आहेत? 2 आहेत. तर मला इकडे पण किती आणायला लागेल? 2 लिहायला लागेल. तर 2 लिहिताच माझ्याकडे काय होणार आहे? इथं 2 झाला, तर पोटॅशियम तर ब्रोमिनचे तर किती झाले? 2 झाले. याचे 2 या साईडला 2 आणि या साईडला पण 2. 1 होता, 1ला कितीने मल्टिप्लाय केला? 2ने. तर किती वाचले? 2 वाचले. आता पोटॅशियमचे पहा, त्याच्यामुळे ब्रोमिनचे तर झाले, बट पोटॅशियमचे पहा, पोटॅशियमचे किती आहेत? पहिले 1 होता, कितीने मल्टिप्लाय केला? 2ने. तर किती झाले? 2 झाले. तर इकडे 1 आहे, तर कितीने मल्टिप्लाय करायला लागेल मला? तर 2 येतील 2ने. तर मी इकडे पण 2 लिहिला. अशा प्रकारे ही पण रिॲक्शन काय झाली? आपली बॅलन्स झाली. आता इकडे लक्ष द्या, हा ॲल्युमिनियम आहे. पुन्हा तसा जसा हा फेरस झाले ना तशाच प्रकारे आपल्याला इकडे पण करायचे आहे. कशा प्रकारे करणार बेटा? पहा, Al2 आहे, O3 आहे. पुन्हा ऑक्सिजनला किती आहेत? ऑक्सिजनचे 2, ऑक्सिजनचे 3. तर जे 2 आहेत आणि 3 आहेत, तर मी काय करणार? इकडे 2 आहेत, इकडे 3 आहेत, इकडे 2 आहेत आणि इकडे 3 आहेत. तर मला दोघांना सारखा आणायचं आहे. तर काय येणार टेबलमध्ये? 6 येऊ शकते. याच्या पण टेबलमध्ये 6 येते. तर कितीने मल्टिप्लाय केलं तर 6 येते? 3ने.
कितीने मल्टिप्लाय केला तर इथे 2ने. तर इथं किती लिहिणार मी 2. तर जर 2 लिहित आहे तर ॲल्युमिनियमचे ऑक्सिजनचे किती झाले 3. आणि इथं किती लिहायला लागेल बेटा 3. जसं आपण बघितला होता 2 मल्टिप्लाय करायचे आहे 3ने तेव्हाच माझ्याकडे 6 येणार. तर मी कितीने मल्टिप्लाय केला 3ने. तर किती आले 6. आता ॲल्युमिनियमचे किती झाले माझ्याकडे असा करता करताच 4 होऊन गेले. म्हणून मी काय करणार इथं 4 लिहिणार. 2 होते आधीचे कितीने मल्टिप्लाय केला आपण 2ने. तर 2 दुने 4. समजले का? ठीक आहे. आता समोर पहा HCl आहे, सोडियम आहे, NaCl आहे, H2O आहे. आता पहा पहिले कोणाचे आहेत हायड्रोजनचे आहेत. हायड्रोजनचे 1 आहे इकडे प्लस हा किती आहे 1. 1 + 1 किती होते बेटा 2. तरी हायड्रोजनचे तर 2 आहेत. या साईडला पहा किती आहे 2 आणि इकडे समोर काही आहे का म्हणजे 1 आहे. तर 2 × 1 किती होतात 2. तर किती झाले बेटा हायड्रोजनचे 2, हायड्रोजनचे 2. हायड्रोजन बॅलन्स आहे. ठीक आहे. आता क्लोरीनकडे लक्ष द्या. क्लोरीनचा किती आहे 1. क्लोरीनचा किती आहे 1. म्हणजे याचा अर्थ क्लोरीन पण काय आहे बॅलन्स आहे. इकडे पण 1 आहे, इकडे पण 1 आहे. कोण वाचला सोडियम वाचला आपल्याकडे. सोडियमचा किती आहे 1 आहे. सोडियमचा किती आहे 1 आहे. याचा अर्थ 1 1 आहे तर बॅलन्स आहे. त्याच्यानंतर कोण वाचला आपल्याकडे ऑक्सिजन. तर ऑक्सिजनचा 1 आहे, ऑक्सिजनचा 1 आहे. याचा अर्थ 1 1 आहे म्हणजे इक्वल आहे. अशाच प्रकारे तुम्हाला पण सॉल्व करायचे आहेत. याच्यानंतर मी प्रॅक्टिससाठी तुम्हाला प्रॉब्लेम देत आहे. ठीक आहे. ते सोडवा आणि त्याच्यावरचा पण आपण व्हिडिओ पाहूया. असे आपल्याला 30 करायचे आहेत पूर्ण. ठीक आहे. कंप्लीट करायचे आहेत. मी आता प्रॉब्लेम देत आहे तुम्हाला तो सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. हे दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवर. चालू करा.